नमस्कार मित्रमैत्रिणी. आज 27 फेब्रुवारी थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आज आपण हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. खरं तर कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन करणारे हे विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न. मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पु ल देशपांडे यांच्यानंतरचे हे दुसरे साहित्यिक. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मित्रमैत्रिणींनो, एक कवी, लेखक, नाटककार म्हणून आपण त्यांना ओळखतोच. आपण त्यांच्या अनेक कविताही ऐकलेल्या आहेत. परंतु आज मी त्यांच्या वाटेवरच्या सावल्या या ललित निबंध पुस्तकातील कवितेच्या उगमाकडे हा ललित निबंध आपल्यासमोर वाचणार आहे. कवितेच्या उगमाकडे. गावाच्या शिवेवर नदीच्या पलीकडे वड पिंपळाच्या मांडवाबाहेर माळाच्या मुखजिणावर वसलेले एक लहानसे देऊळ. देवीचे येथे गावाची वस्तीच नव्हे तर माणसाची वहिवाटी संपलेली होती. देवळाचे बांधकाम फारसे रमणीय नव्हते. एका अंधाऱ्या मकानावर एक पितळी कळस चढवलेला होता आणि समोर मातीच्या पांढरक्या भिंतीत कोंडलेले एक आवार होते. गाभाऱ्याच्या जवळपास येताच मूर्तीच्या अंगावरील शेंद्राचा विस्तार एखाद्या रक्ताळलेल्या ढगासारखा दिसायचा. ते उग्र वटारलेले डोळे, गाभाऱ्यात अडकलेला काळुकाचा तुकडा बाहेरच्या उजेडाकडे संतापून पाहत आहे असे वाटायचे. शालेय वयात असताना कोणी एक या देवीचे दर्शन घेऊन केव्हा केव्हा पलीकडच्या मैदानावर जाऊन बसायचा. दृष्टीच्या अखेरच्या तळापर्यंत सारे माळ मैदान हिरव्या पिवळ्या गवताने झाकलेले. इतस्त वारुळांचे आणि मातीचे उंचवटे, खुरटलेली झुडपे, खडीचे ढिगारे, पण या वृक्षतेवर मावळतीचा प्रकाश जरतारी रुजम्यासारखा उलगडलेला असायचा. क्वचित एखादी बैलगाडी दगडाळ रस्त्यावर खडखडत यायची. क्वचितच बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज, केव्हा झपाट्याने घराकडे वाटचाल करणाऱ्या एखाद्या किसान कुटुंबाची वर्दळ. एरवी सारे शांत. कोणी एखाद्या उंचवट्यावर आसनस्थ होई आणि क्षितिजाच्या रेषेवर दिसणाऱ्या डोंगराच्या निळ्या पारव्या रांगेवर नजर केंद्रित करी. रांग धरून उभे राहिलेले बलाढ्य ऐरावत. त्यातील एक दोन डोंगर कोणा एकाच परिचित होते. कुमार दृष्टीला भयभीत करणारे प्रचंड पहाड आणि डोंगरदरीत माजलेली निर्मानुष्य जंगले. कल्पनेचा कोश पॅराशूटच्या छत्रीसारखा उघडे आणि कुठल्या तरी अनिर्बंध चित्रपटाला सुरुवात होईल. अनेक रसांची अनेक भलीभुरी कथानके त्यात विणलेली असत. पण विशेष आवडते वारंवार वन्स मोर घेणारे कथानक असे बंडाचे. बंडगुरांच्या छावण्या बसण्यासाठीच ही दुस्तर जंगले देवांनी केली असली पाहिजेत. उषक्काल, वीरधवल यासारख्या कादंबऱ्यांची चेतावणी असेल, पण हे बंड प्रकरण बरेच रंगायचे. माणसाला अज्ञात असलेल्या त्या जंगलामध्ये, त्या पहाडांच्या पाठीमागे फौजेची तयारी होत आहे. आधी 100, नंतर 1000, नंतर 10,000, तुर्त इतकी पुरे. बंड प्रकट झाल्यावर हवेत तेवढी लष्कर भरती करता येईल. इंग्रजी शाळा एक शिक्षक वर्गावर येतात. 6 फूट उंचीचे, अस्ताव्यस्त, ओबडधोबड आणि वाचनालयातील ग्रंथाप्रमाणे मळकट वाटणारे. खरं तर त्या पहाडांच्या पाठीमागे फौजेची तयारी होत आहे. आधी 100, नंतर 1000, 10,000, तुर्त इतकी पुरे. बंड प्रकट झाल्यावर हवे तेवढी लष्कर भरती करता येईल. प्रत्येक सैनिक घोडा, तलवार, चिलखत यासह रेडीमेड असायचा. पुरेसा रियाज झाल्यावर एक दिवस ते सैन्य जंगलातून बाहेर पडत आहे. एखाद्या घोड्यावर स्वार झालेल्या सैनिकांचा तो कर्दनकाळ जमाव. कचेरीच्या ओट्यावर बसून विड्या फुंकणाऱ्या पोलिसांचा त्यांच्यापुढे काय पाड लागणार. प्रथम गाव, नंतर तालुका, नंतर जिल्हा असे एक एक तळ काबीज करीत जायचा.
वर्गातले सोबती, उनाडकीतील सोंगडी, प्रणयाच्या प्राथमिक प्रयोगात गवसलेल्या बालवल्लभा, घरातील लहान थोर माणसे, मुलांवर मिशी उगरणारे मास्तर, दोन धड पाय असूनही तैमूर लंगाप्रमाणे भासणारे हेडमास्तर, सैन्यातील अग्रेसर स्वार पाहून सारेजण आश्चर्याने बेभान होतील. गणितातील बेअब्रूची भरपाई होईल. जिम्मेदारी भारताची नव्हतीच, फक्त महाराष्ट्राची होती. तेवढे कार्य आटोपेपर्यंत अंधार पडू लागायचा. एवढा बंडाचा पसारा घालणाऱ्या कल्पनेला वारुळातून लवलवणारे साप अथवा झाडावरून खाली लोंबणारी पिशाचे उत्पन्न करणे काही कठीण नव्हते. मग त्या थोर कर्तबगारीच्या तंद्रीतच गावाकडचे मार्गक्रमण सुरू व्हायचे. कपड्यांना बरेच लांडगे चिटकलेले असायचे. ते ओरबाडून काढताना मग जमिनीला स्पर्श व्हायचा. इंग्रजी शाळा एक शिक्षक वर्गावर येतात. 6 फूट उंचीचे, अस्ताव्यस्त ओबडधोबड आणि वाचनालयातील ग्रंथाप्रमाणे मळकट वाटणारे. समोर आले म्हणजे गुडघ्यापर्यंत काळे वाळवंट प्रथम ध्यानात यायचे. धोतर आपले रंग विसरून कोटाच्या रंगाची सोयरीक करू पाहणारे व्यसन तपकिरीचे. त्यामुळे हातानाकाचा नेहमी झगडा व्हायचा. अंगवर्णही सवळाच. माणसाला शरीराचे धिप्पाड ओझे आवरत नाही. शरीर आणि आत्मा यात काहीतरी बेबनाव आहे असे वाटावे. पण आयुष्याशी असलेले स्नेहाचे ऋणानुबंध स्वरात येऊन बसले होते. बोलायला लागले की सरोज सतारीच्या तारा खर्जामध्ये रुमझुमत आहेत असा भास व्हायचा. होते वर्ग शिक्षक, पण आज आले होते एक दत्तक तासाला, दुसऱ्या विषय शिक्षकाच्या गैरहजेरीत. इतिहास हा त्यांचा हातखंडा विषय होता. इतिहास शिकवत नसत, इतिहासाच्या ओघात नेहून उभे करीत. अपेक्षा होती की एखादी ऐतिहासिक प्रकरण ऐकायला मिळेल, पण घडले ते वेगळेच. डगल्याच्या खिशातून त्यांनी एक पुस्तक काढले आणि ते म्हणाले, आपण एक कविता वाचू. कविता म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रामदास यातले कोणीच नव्हते. कवी होते तांबे, भास्कर रामचंद्र तांबे. कवींना आडनावे असतात आणि हजेरीपट्टावर लिहिल्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण नावाचा उपयोग केला जातो हे नवीन होते. थोडा प्रस्ताव केला आणि नंतर नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी ही कविता वाचायला आणि उकलायला सुरुवात केली. आधुनिक कविता कोणा एकाला थोड्याफार भेटल्या होत्या, पण त्याही अन्वयार्थाच्या खोड्यात अडकविल्या जात. रसापर्यंत पोचण्याची संधीच नव्हती. परंतु आत्ता काही वेगळे घडत होते. कवितेचे सौंदर्य गुलाब पाण्यासारखे अंतकरणावर शिंपडले जात होते. सारा सभोवार विरघळत होता आणि जाणवत होता फक्त वारा नदीच्या काठावर, देवळाच्या गाभाऱ्यात, वडाच्या पारंब्यात हसत नाचत वावरणारा वारा. 1000 वेळा वारा अंगावर घेतला होता, सुकावह झाला होता, पण येथे प्रत्यक्ष वारा नसताना केवळ त्याची मनोमन जाणीव, जो आल्हाद देत होती, तो अपूर्व होता. वाऱ्याला व्यक्तित्व आले होते, स्वभाव मिळाला होता. एक अपार्थिव आनंदाचे वेडे मनाभोवती बसत होते. कविता केवळ अर्थात्मक विधान नसते, एखाद्या विधानाचे केवळ सालंकृत पद्यमय स्वरूपही नसते, तर एखाद्या अनुभवाच्या गाभ्यापर्यंत आपल्याला घेऊन जाणारी ती एक अलौकिक शक्ती असते. आणि कोणा एकाच त्या दिवशी प्रथमतः प्रत्यय आला. मनोराज्यात वेडेवाकडे दौरे काढणाऱ्या स्वैर अनिकेत कल्पनेला एक घरटे मिळाले आणि पुढे ते कल्पनेपुरतेच मर्यादित राहिले नाही. जीवनाचेच ते आश्रयस्थान बनू लागले. मध्यरात उलटून गेलेली, धोंडा आदळून काच फुटावी त्याप्रमाणे अचानक तो काळूक एकांत झुंडीच्या आरडाओरडीने फुटून गेला. क्रोध, निराशा यांना जणू एक निखारलेला स्वर फुटला होता. कोणी एक आपल्या जागेवरून ऐकत पाहत होता. एरवी आपापल्या उद्योगात गुंतलेली माणसे, संस्कृतीच्या चिरेबंदी वावरणारी, दुकानदारी करणारी, ओझे वाहणारी, नोकरी करणारी माणसं, बरी माणसं, वाईट माणसं, दरिद्री माणसं, सुखवस्तू माणसं, तरुण, पोरस्वदा, प्रौढही, या सर्वांना काय झालं आहे? विचारशक्तीच्या चिंध्या झाल्याप्रमाणे ही बेभान होतात माणसे. अदृश्य कट्यारी छातीत शिरल्यासारखी आक्रोश करतात. सुखासमाधानाचे बिछाने सोडून शरीरावर उतरलेली नीस घाणेरड्या पांघरुणाप्रमाणे बाजूला फेकून घराचे संरक्षक उंबरडे ओलांडून ही माणसे निराधार काळोखात घुसली आहेत.
असे वाटत राहते. असे काही मनातले, जनातले, काही कल्पनातून उतरलेले, काही प्रत्यक्षातून उपसलेले जे काही संज्ञेभोवती हेलावत होते, त्याला अखेर काव्याचा प्रवाह सापडला. नाटकासारखे इतर वाङ्मय प्रकार कोणा एकाला प्रिय होते. अन्य प्रकारात लेखन करण्याचा प्रयत्नही तो करत होता. पण कविता सर्वांना जवळची होती, सर्वात अधिकही होती. आपल्या व्यक्तित्वाची मूलद्रव्ये कवितेमध्येच प्रवाहित होत आहेत असे वाटायचे. कवीच्या पुरता हा शोध कोलंबसच्या शोधाइतकाच महत्त्वाचा असतो. एक नवीन स्वतःचे खाजगी असे आयुष्य बेट त्याला प्राप्त होते, जेथे तो आणि नंदादीपाप्रमाणे आकाशात उंचावर जळणारे त्याचे आवडते कवी याशिवाय इतर कोणालाच प्रवेश नसतो. बेटाचा किनारा म्हणजे अव्यक्त, कोठेही न गवसणाऱ्या सांत्वनाचा आणि आश्वासनाचा किनारा असतो. जेव्हा तो व्यवहारात वावरताना दिसतो, तेव्हाही तो या बेटापासून फार दूर गेलेला नसतो. एकटा असतो तेव्हा त्या बेटावरतीच त्याचा मुक्काम असतो. साऱ्या सुखदुःखाच्या, व्यथावेदनांच्या, मनोगतांच्या रेषा या बेटाच्या बंदरात येऊन दाखल होतात. विवस्थेच्या तीरावर जहांगीराने कोठेतरी लिहून ठेवलेले आहे, जे आहे ते सर्व येथेच आहे. तशीच कवी जीवनाच्या अधिपर्वात कवीची अवस्था होते. कोणा एक त्याला अपवाद नव्हता. त्याचा अर्थ असा नव्हे की कवितेसाठी आणि कवीमध्ये जगत होता. कवितेसाठी जगणे हे विशुद्ध कवितेप्रमाणे एक सशाचे शिंग आहे. नसले आणि असले तरी असायला नको असलेले. कदाचित कोणी कवितासाठी जगला तर तो चांगली तर नव्हेच, पण साधारण बरी कविताही लिहू शकणार नाही. स्वतःच्या शरीरापासून भोवतालच्या विमानुष विश्वापर्यंत माणसाचे जीवन पसरलेले असते. त्याच्याशी असलेल्या प्रकृतीचे विकृतीचे संबंध जोडणे, त्यातील सत्वे आपल्या व्यक्तित्वात शोषून घेणे, त्यातील सुंदरता, कुरूपता, न्याय, अन्याय यांच्याशी प्रतिसंवाद करणे, तसेच विकृत आसक्तीपासून अविकृत भावविचारांपर्यंतचे एक अनुभवविश्व त्याच्या सभोवार उमलते. त्याची भावात्मक प्रतिक्रिया झपाटलेल्या लयबद्ध शब्दात ओतल्याशिवाय त्याला समाधान लाभत नाही. कोण्या याच मार्गाने चालला होता. मराठी इंग्रजीतील काही श्रेष्ठ कवींना आपली प्रकाशदाते करून कविता चाचपडत होती, ठेचाळत होती, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व शोधत होती. काहीशा एकटेपणातच दाद मिळाली तर भरपूर आनंद दे. लग्नाच्या मुलीसारखी कविता कोणासमोर उभी करणे आणि अनुकूल अभिप्रायासाठी कोटोरा पुढे करणे म्हणजे कवितेचा अपमान आहे असे वाटे. आपण लिहू ते कोणाला आवडेल ना आवडेल, पण ते बरे वाईट हे आपल्यालाच कळायला हवे. आपणच ते ठरवायला हवे. याच अवस्थेत प्रकाशनाची मोहीम टपाल खात्यामार्फत सुरू झाली. परतदान मुबलक झाले. अनेकांना वाटते की संपादक वर्ग हा नवीनाचा वैरी आणि वशिल्याची घोरपड लावूनच काबीज करता येण्यासारखा असतो. सामान्यतः हे खरे नसते. संपादकांचे स्वतःचे मत त्याच्या कार्यक्षेत्रात जारी असणे हे स्वाभाविक व आवश्यक असते. त्याची काही व्यक्तिविशिष्टता, रसिकताही असते. मासिकात काही हवे नको असते. त्यांच्या आकलनात काही मर्यादाही असतात. काही असले तरी तो नवीनांच्या शोधात असतो, यात शंका नाही. पण प्रौढावस्थेपेक्षा प्रारंभिक अवस्थेत लेखक आपल्या लेखनात अहंकाराने अधिक गुंतलेला असतो. त्यामुळे तारतम्य राहतच नाही. बऱ्या वाईटाची समजही अशक्य होते. कोणा एकासी ते तारतम्य नव्हते. प्रथमावस्थेत लिहिलेल्या किमान 100-150 कविता तरी आणि त्यातील काही अग्रेसर मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्याने पुढे आपल्या संग्रहात घातल्या नाहीत अथवा शिल्लकही ठेवल्या नाहीत. पण तेव्हा वाटायचे की आपली प्रत्येक ओळ जगातील चिरंतन वाङ्मयाच्या जामदार खाण्यात दाखल व्हायला हवी. परंतु डोक्याच्या भोवती हे अहंकाराचे धुके असल्या परतदानाचा फारसा त्रास झाला नाही. पुढे कॉलेजच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापर्यंत हा जमाना संपला आणि प्रकाशन हवे तसे होऊ लागले. या प्रवासात आणि सुरुवातीच्या काळातच संस्मरणीय प्रोत्साहन आणि तेही चांगल्या मोबदल्यासही लाभते ते बालबोध मेवाकार देवदत्त टिळकांचे परतफेडीचा मार्ग नसलेले एक ऋण होते ते. अशा प्रकारे विभा शिरवाडकर यांच्या वाटेवरच्या सावल्या या पुस्तकातील हा ललित लेख संग्रह अतिशय
सुंदर असा कवितेच्या उगमाकडे. एकूण 20 ललित निबंध या पुस्तकामध्ये आहेत. रियासती पद्धतीचे आत्मवृत्त आपण लिहू शकू अथवा लिहावे असे मला कधीच वाटले नाही, असे विभा शिरवाडकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत 2 शब्द यामध्ये म्हणतात. आपले चरित्र ज्यांनी विचारांच्या आणि श्रद्धांच्या ऐरणीवर घडवले, अशी असामान्य माणसे सोडली तर आपल्यासारख्या इतरांचे आयुष्य न सांगण्यासारख्या गोष्टींनीच व्यापलेली असतात. परंतु त्रयस्थपणाने मागे वळून पाहता येईल आणि ज्यासंबंधी काही बोलता येईल अशा काही घटना, काही व्यक्ती आठवणींमध्ये घर करतात. ज्या ठिकाणी आपण थांबलो, थबकलो, अशा आपल्या आयुष्यातील ती विरामचिन्हेच होतात. घटना, व्यक्ती, स्थळे यासंबंधीच्या आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया या अर्थापुरती ती आत्मपर असतातही. अशा काही विरामचिन्हांचा हा लेखसंग्रह आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आज विभा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.